स्वीकारणार आहे आणि अनयलाही अजिबात स्वीकारू देणार नाही. रेवा, मला एक खरं खरं सांग, तू हे जे काही करतेस ते गेल्या काही दिवसात ज्या विचित्र घटना घडतायत अनयसोबत, त्याला घाबरून तर नाही ना? या सगळ्या घटनांचा आणि तुझ्या निर्णयाचा नक्की काहीतरी संबंध आहे, हो ना? नाही, तसं काही नाहीये. रेवा, रेवा, खोटं बोलू नकोस. तू कधीच खोटं बोलत नाहीस ना, आणि तुला ते जमतही नाही. मला सांग खरं काय ते, या सगळ्याचा संबंध आहे ना? तसं समजा हवं तर. रेवा, मी अनयची आई आहे. मला त्याची काळजी वाटत नसेल का? पण म्हणून कुठल्याशा गोष्टीचा संबंध कुठे लावून असं वागणं बरोबर आहे का? सांग ना मला. आणि तुला आऊसाहेबी म्हणाले होत्या ना, या वाड्याचं नशीब बदलण्यासाठीच तू इथे आलीयस. हा सगळा त्याचाच एक भाग आहे असं समज ना बाळा. आई प्लीज, मी हात जोडते तुमच्या समोर. प्लीज माफ करा मला. मला नका फोर्स करू. मला नाही बसायचं या राजगादीवर. मला नको ही जबाबदारी. मला नाही बदलायचं या वाड्याचं नशीब. नाही बदलायचंय. या वाड्यात काम करणार एका साध्या स्वयंपाकिणीची नात आहे मी. या पदावर बसायची लायकीच नाहीये माझी. आई प्लीज मला माफ करा. मला नाही बसायचं या राजगादीवर प्लीज. रेवा, तू हे काय बोलतेस? थोडा तरी विचार कर ना. आई बास, या विषयावर मला जास्त बोलायचं नाहीये. ना मी अनयला या राजगादीवर बसू देणार आहे, ना मी स्वतः या राजगादीवर बसणार आहे. रेवा, आता काय होणार आई साहेब? सगळं गेलं हातातून. वी लॉस्ट. मी तर माझ्याच नशिबावर हसतीये रोमेला. वाड्याच्या थोरल्या मुलाशी लग्न केलं. वाटलं होतं कधी ना कधीतरी राजगादीवर बसीन, जहागीरदारीण होईन. पुढच्या पिढीचा पहिला दिवा माझ्या हातून लागावा म्हणून कमी वयात आई होणं सुद्धा पत्करलं मी. का तर वारस माझा मुलगा असावा, सत्ता त्याच्या हातात जावी. पण नाही, नशिबानं खेळ मांडला माझ्याशी. मी पण हाच विचार करून मेघदत्तशी लग्न केलं होतं. मला पण तर राजगादीवर बसायचंच होतं ना. तू तर गेले काही महिनेचे स्वप्न बघतीस. माझं अर्ध आयुष्य गेलं. आता कळतंय, मृगजळाचाच पाठलाग करत होते मी. आई साहेब, आता काय होणार? त्या रेवाला आपण किती इरिटेट केलं. तिच्या आजीला टॉर्चर केलं, तिला मोलकरणीसारखं वागवलं, तिला किती घालून पाडून बोललो आपण. आता ती राजगादीवर बसलीये तर ती सगळं भरून काढणार आहे. हे म्हणाले होते त्यांच्या मनात काहीतरी शिजतंय, काहीतरी करतील. काय झालं? अनय आणि रेवाच्या बाजूनं पहिल्या टाळ्या वाजवणारे हेच होते. आता या साऱ्याचा अर्थ एकच, आपल्या नशिबाचे फासे उलटे पडले. आता आपल्या हातात शून्य. अनय राजे, रेवाच्या या निर्णयामुळे आम्ही अगदी पेचात अडकलोय की हो. आम्हाला काही कळतच नाहीये बघा. साहेब, मला पण काही कळत नाहीये. तिने कसली तरी भीती डोक्यात बसवून घेतली, म्हणून तिने असा निर्णय घेतला असावा. त्यांची भीती योग्यच आहे की हो. फक्त त्या भीतीचा अतिरेक व्हायला नको असं आम्हाला वाटतं. अण्णासाहेबांच्या मृत्यूपत्राद्वारे तुम्हाला ही राजगादी मिळालीये, तीही नशिबाने. आणि त्याला जर तुम्ही नकार दिला तर सगळंच दोलायमान होऊन बसेल की हो. साहेब, माझा या गोष्टीला कधीच नकार नव्हता. इनफॅक्ट अण्णासाहेबांची शेवटची इच्छा म्हणून माझ्यासाठी पण ती तितकीच महत्वाची आहे. पण रेवानी डोक्यात काय खूळ घालून घेतलंय कुणास ठाऊक.
माझा तर या गोष्टींवर विश्वास पण नाही आऊसाहेब. अहो पण त्यांचा विश्वास आहे ना, आणि त्यांना चिंताही आहे. याचं कारण तुम्ही आहात. हे बघा, त्यांना नीट समजावलं ना तर त्या समजतील. पण हे सगळं लवकरात लवकर व्हायला पाहिजे बघा. नाही राजे, आता हे पद अम्मांकडे आहे जी, पण आता मृत्यूपत्राचं वाचन झालंय. पुढे काय करायचंय ते लवकर ठरवायला हवं जी, आणि याची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरच आहे की हो. मी करतो प्रयत्न. हे करताना त्यांच्या भावनांचा विचार करा, कारण रेवांना तुमची काळजीही आहे आणि चिंताही. हे लक्षात ठेवा. या. आता खुश असाल ना अगदी? सगळं तुमच्या मनासारखं झालंय? नाहीतर सगळ्यांच्या आधी तुम्ही टाळ्या वाजवल्या नसत्या तिथे. पेड लागण्याची वेळ आलीये जे काही घडलंय त्यानंतर. या सगळ्याला कुठल्या खेळाचे नियम लागू होतात कळतंय ना? सापशिडीचे. आपल्याला मारे वाटतं आपण शिड्या चढून भरभर वर चाललो आहोत, पण कुठल्याही क्षणी अनपेक्षितपणे असा एक साप येतो समोर की सगळं परत मूळ पदावर. खेळला आहात ना कधी सापशिडी? तुम्ही काय बोलताय हे तुमच्या लक्षात तरी येतंय का? अहो, मृत्यूपत्राचं वाचन झालंय आणि आपल्या हातात कटोरा आलाय. खाली जर तमाशा केला असता, आरडाओरडा केला असता, तर आपल्याला वाड्याबाहेर हाकललं असतं. हे लक्षात येतंय का तुमच्या? तेव्हा काय करणार होतात मग तुम्ही? आता तरी काय करू शकणार आहोत आपण? हातातलं सगळं एका झटक्यात निघून गेलंय आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याच आनंदात सामील झालात. मग मी काय करायचं आता? शांत रहा निलांबरा. आपल्या हातात सध्या काहीही नाहीये. आणि लक्षात ठेवा, कधी कधी डाव खेळताना आपल्याला नमतं घ्यावं लागतं. आपल्याला आपला मतलब साधायचा असेल तर सध्या तरी त्यांच्या आनंदात सामील व्हायला हवं. हे असं किती दिवस? बघू. त्या पोरीनी वेळ मागितलाय. ती पोरगी काय ठरवते यावर सगळं अवलंबून असेल. म्हणजे रेवानी जर हे पद नाकारलं तर अजूनही ते आपल्याला मिळू शकतं. सगळ्यात आधी मनात मांडे खाणं सोडून द्या. कुठल्याही अपेक्षा बाळगू नका मनामध्ये. जे काही व्हायचंय ना ते होऊन जाऊ द्या. त्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे आपण काय करायचंय ते. पण तोपर्यंत तेव्हा हे जे काही तुझ्या मनात चाललंय ते सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत, आणि त्यासाठी अण्णासाहेबांनी आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती सोडून द्यायची आहे का? अनय, तुझ्यासारखा मजाही या गोष्टींवर विश्वास नाहीये, पण या सगळ्या गोष्टी तुझ्याशी रिलेटेड आहेत म्हणून मला विषयाची परीक्षा बघायची नाही. तेव्हा आता अति होत आहे. त्या दारामागच्या कुठच्या तरी शापापायी तू असं वागतेस. बी प्रॅक्टिकल. आजकालच्या जगात असा सगळा विचार करणं कुठचं शहाणपण आहे? अनय, मला स्वतःला असे अनुभव आले, तुला चांगलं माहितीये. मग मी कशी रिस्क घेऊ शकते अशा बाबतीत? ठीक आहे, तू रिस्क घेऊ शकत नाहीयेस ना, मग मला रिस्क घेऊ दे. मी आत्ताच्या आत्ता ते दार उघडणार आहे. अनय, कुणीही तो दरवाजा उघडणार नाही म्हणतो आम्ही आणि वाड्यातल्या प्रत्येकाने इतकी वर्ष तो दरवाजा नेमाने बंद करून ठेवलाय. याचं कारण एकच की त्यामुळे कुणाच्याही जीवाला धोका निर्माण होणार नाहीये. देवा, तुमची भीती योग्यच आहे की हो, पण आम्हाला एक गोष्ट सांगा, तुमचे
विष्णूचा आमच्यावर किती विश्वास आहे? पूर्ण विश्वास आहे आऊसाहेब. मग तुम्हीच सांगा, जर ही भीती खरंच चिंताजनक असती तर आम्ही अनयना राजगादीवर बसू दिलं असतं? तुमची मनधरणी करायला आम्ही इथपर्यंत आलो असतो का हो? रेवा, आमच्यावर विश्वास ठेवा. वाड्यात विचित्र गोष्टी घडतायत हे आम्हालाही मान्य आहे, पण त्यामुळे अनयच्या जीवाला कुठलाही धोका नाहीये की हो? पण आऊसाहेब, तो शाप. रेवा, अनयवर तुमचं किती प्रेम आहे? खूप प्रेम आहे. त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. म्हणूनच मी या गोष्टीसाठी नकार देते. रेवा, बाईच्या सौभाग्यामध्ये खूप ताकद असते की हो. यमाच्या दरबारातून ती त्याला खेचून आणते. आणि आम्हाला खात्री आहे, अनयनवर कुठलंही संकट नाही, त्यांच्या जीवाला कुठलाही धोका नाही. ही राजगादी मिळणं हे अनयच्या नशिबातच होतं. अण्णासाहेबांची ती अंतिम इच्छा होती. आणि आमच्यावर विश्वास ठेवा, ते दार जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत अनयच्या जीवाला धोका नाही. आता आम्ही तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही आणि तुम्हाला समजावणारी नाही बघा. कारण हा विश्वास तुमचा तुम्हाला वाटायला हवा, जो सावित्रीला वाटला होता की मी माझ्या कुंकवाचं रक्षण करू शकेन. समजलं? आऊसाहेब, ते दार बंद असेपर्यंत अनयच्या जीवाला खरंच धोका नाहीये ना? नाही, रेवानेच या पदावर बसायला हवं. जर रेवा या पदावर बसली नाही तर मग या पदाचा दावेदार कोण? नाही, रेवानेच या पदावर बसायला हवं. तिचाच मान आहे तो. अहो, काय बोलताय तुम्ही? काय? नाही म्हणजे मृत्यूपत्र वाचनाने एवढा फरक पडला तुमच्या? म्हणजे? अहो, कालपर्यंत तुम्ही तिच्या विरोधात बोलायचात ना, विसरलात? मंदाराणी, आम्ही काहीही विसरलेलो नाही. आम्ही फक्त बदललो. म्हणजे ते तो आखे 12 हात या सिनेमामध्ये जे 6 दुष्ट गुन्हेगार बदलले ना, तसे बदलायचं. एकदम निष्पाप व्हायचं, मासूम, लहान मुलांसारखं. तसंही अजूनही तुम्ही 9वी 10वीतल्या मुलाप्रमाणेच वागता दिसता. पुरे झालं कौतुक. किती असू दे, असू दे, असू दे मंदाराणी. काय चाललंय? प्रत्येक वेळेस आपलं बोलणं भरकटायलाच हवं का? नाव कम टू द पॉइंट. आय कम ऑन पॉइंट. पण व्हॉट पॉइंट तेच कळत नाहीये ना. हा, म्हणजे तुम्ही आज तुमचा नेहमीचा पॉइंट सोडून भलत्या पॉइंटला चाललायत. मग मी कशी पॉइंट वर येऊ? गुड पॉइंट. बर, ठीक आहे, नको, मी तुला नीट समजावून सांगतो. मंदाराणी, मृत्यूपत्रानुसार रेवानेच राजगादीवर बसायला हवं. आणि जर रेवा राजगादीवर बसली तर तिचं या वाड्यातलं स्थान सगळ्यात वरचं असणार. मग रेवा नकार का देईल? छे, ती नकारच देईल. बघाच तुम्ही. का? अहो, नुकतंच लग्न झालंय तिचं. कशाला या राजगादीच्या आणि पदाच्या फंदात पडेल ती? मंदाराणी, रेवा या राजगादीच्या फंदात पडणार. त्या मोहन प्रकरणात ज्या पद्धतीने रेवाने स्वतःची मतं मांडली ना, अगदी निडरपणे, रेवा या संधीचं सोनं करणार. आणि मग आपल्यालाही तयार व्हायला हवं. कशासाठी? आपल्याला मिळणाऱ्या संधीचं सोनं करण्यासाठी. रेवाताई जिंदाबाद, रेवाताई जिंदाबाद. प्रॅक्टिस कर, उद्यापासून बोलायचं आहे. रेवाताई जिंदाबाद, रेवाताई जिंदाबाद, रेवाताई जिंदाबाद, रेवाताई जिंदाबाद. रेवाताई जिंदाबाद. हो, तुम्ही अनयराजांची शक्ती बनून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलात तर त्यांना कसलाही धोका नाही. आणि असला तरी तो तुम्ही परतून रावाल की हो? काय? मी आहे तोवर मी अनयला काहीही होऊ देणार नाही आऊसाहेब. बस, हाच विश्वास आम्हाला तुमच्यात पाहायचा होता बघा. रेवा, आपली संस्कृती कितीही पुरुष प्रधान असली तरी नवऱ्याची खरी ताकद ही बायकोतच असते. ही ताकद बनून तुम्ही या पदाचा स्वीकार कराल
राजे, त्यांना हा विश्वास आत्ताच मिळालाय, तेव्हा तुम्हालाही त्यांना सांभाळून घ्यावं लागेल. देवा, इथे या. रेवा, ही राजमुद्रा आपल्या घराण्याचं प्रतीक आहे. आजपासून तुम्ही या वाड्याच्या जहागीरदारीण झालात असं आम्ही जाहीर करतो. औक्षवंत व्हा. अनाय राजांचा, अनाय राजांचा, रेवाताईंचा, रेवाताईंचा, आऊ साहेबांचा, अनाय राजांचा, रेवाताईंचा, आऊ साहेबांचा, अनाय राजांचा विजय असो, रेवाताईंचा विजय असो. रेवा, चल ना. रेवाताईंचा, रेवाताईंचा, आऊ साहेबांचा, अनाय राजांचा, रेवाताईंचा. अनय राजे, हे सगळेजण तुमच्यासाठी जमले, तुम्हाला भेटायला आले. त्यांना तुमचं बोलणं ऐकायचंय की हो. बोला. आज भैरवाच्या कृपेने, अण्णासाहेबांच्या इच्छेने, आऊसाहेब, काकासाहेब, आमचे वडील आणि आमच्या घरातल्या सगळ्याच मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि विशेष म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याच सदिच्छेने या पदाचा मी स्वीकार करतो. आजपासून शिपुरापुराचा जहागीरदार म्हणून मी आणि रेवाही तुमच्या सेवेत तत्पर आहोत. आजपर्यंत तुमच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या, पण आज मी तुम्हाला सगळ्यांना हे आश्वासन देतो की आजपासून वाड्याचे दरवाजे तुमच्या सगळ्यांसाठी खुले असतील. तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या सगळ्यांवर तातडीनं कारवाई केली जाईल. आधी तातडीने गावात स्मशान बांधा. हा, स्मशान बांधा. हा, स्मशान. सुमित्रेला इथेच हवं होतं, मिळालं नाही. मिळालं नाही म्हणून ती त्या खोलीत गेली. आणि आता ही नवीन सून, ही तिथे जाणार, तिथेच जाणार. आणि आधी तिचा नवरा जाणार, तिचा नवरा जाणार, मग ती जाणार. हा हा, कोणी नाही सुटणार, कोणी नाही सुटणार. हा, काळाचा प्रकोप होणार आहे, सुमित्रेचा प्रकोप होणार आहे, काही नाही उरणार, सगळं संपणार आहे. हा, सगळं संपणार आहे.